नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। संतोष नवगिरे राहणार अहिल्यानगर यांनी काँग्रेस कार्यकर्ता अशोक उपाध्ये यांच्या विरोधात तक्रार दाखल करणे मागणी केली आहे। त्याचबरोबर दलित महासंघ आणि हिंदू बहुजन यांनीही निवेदनाद्वारे गुन्हा दाखल नोंदवण्याची मागणी केली आहे। दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी श्रीरामपूर येथे काँग्रेसच्या आभार सभेत अशोक उपाध्ये यांनी अनुसूचित जातीच्या उमेदवारांवर आणि हिंदू बहुजन समाजाबाबत केलेल्या अवाच्य वक्तव्यामुळे हिंदू बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। सभेमध्ये उपाध्ये यांनी हे भिकारचोट, यांची लायकी काय, कुठून आलेले, यांची जात काय असे अवाच्य उद्गार काढले। या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व नवगिरे यांच्या व्हॉट्सअपवर आलेला आहे। यामुळे त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज सादर केला आहे। तसेच नवगिरे यांनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। निवेदन देतेवेळी संतोष नवगिरे, दलित महासंघाचे संजय चांदणे, हिंदू बहुजन समाजाच्या वतीने विनोद वडागळे, विजय ढोले, त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये झालेल्या एका आभार प्रदर्शनाच्या सभेमध्ये अशोक उपाध्ये नामक व्यक्तीने हिंदू दलित समाजाबद्दल अत्यंत हीन अशी अर्वाच्य भाषेत तसं नीच पातळीवर त्यांनी टिप्पणी केली आहे। त्या संदर्भात आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून अशोक उपाध्ये यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीने आज निवेदन दिले आहे। साहेबांना आम्ही निवेदन दिले असून या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या आंदोलनाची झळ पूर्ण महाराष्ट्रभर पेटेल अशी या ठिकाणी मी एक सूचना इशारा देत आहे। तरी लवकरात लवकर साहेबांनी अशोक उपाध्ये नामक व्यक्तीवर त्याचा कुठेही असून त्या शोध घेऊन 2 समाजामध्ये तेढ निर्माण करत असून त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहे। श्रीरामपूर येथे 2 दिवसापूर्वी अशोक उपाध्ये यांनी जे वक्तव्य बोललेत त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करू।